पावसाळ्याच्या 4 महिन्यांमध्ये दमदार बरसलेल्या मान्सूनने आता निरोप घेण्याकडे वाटचाल सुरू केली आहे. गुजरातचा काही भाग, राजस्थान, पंजाब, हरियाणा या राज्यांमधून मान्सूनने माघार घेतली असून महाराष्ट्रामधून देखील येत्या काही दिवसांमध्ये तो मागे फिरणार आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात सर्वदूर पाऊस झाल्याचं पाहायला मिळालं. आता मात्र पुढील काही दिवस राज्यात पावसाचा खंड असणार आहे. पाहुयात पुढील 24 तासात राज्यात हवामानाची स्थिती कशी असणार आहे. सुरुवातीला मुंबई शहर आणि उपनगरातील हवामानाच्या स्थितीचा आढावा घेऊ. मुंबईत सामान्यतः ढगाळ आकाश राहून मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर मुंबईतील कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 24 अंश सेल्सिअस एवढं असणार आहे. तर कोकण विभागातील रायगड आणि रत्नागिरी या 2 जिल्ह्यांमध्ये देखील मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख शहर असलेल्या पुण्यामध्ये विजांसह मध्यम पावसाची शक्यता आहे. तर पुण्यातील कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 21 अंश सेल्सिअस एवढं असणार आहे. त्याचबरोबर पुणे आणि सातारा जिल्ह्याला हवामान विभागाने येलो अलर्ट दिला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये हलक्या सरी कोसळू शकतात. उत्तर महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांना हवामान विभागाने येलो अलर्ट दिला आहे. तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि जालना या 2 जिल्ह्यांना हवामान विभागाने मध्यम पावसाचा इशारा दिला आहे. तर मराठवाड्यातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. तर विदर्भातील प्रमुख शहर असलेल्या नागपूरमध्ये देखील मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर विदर्भातील सर्वच जिल्ह्यांना हवामान विभागाने येलो अलर्ट दिला असून अमरावती आणि अकोला या 2 जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता आहे. तर मंडळी, हा होता राज्यभरातील हवामानाच्या स्थितीचा आढावा. तुमच्या जिल्ह्यामध्ये हवामानाची स्थिती कशी आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. हवामानाचे अपडेट्स दररोज जाणून घेण्यासाठी पाहत रहा लोकल 18 मराठी.